नमस्कार मुलांनो, पहिली घरचा अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपला दिवस 14वा आहे गणित विषयाचा आणि आज आपण शिकणार आहोत बुडणे आणि तरंगणे। काय शिकणार आहोत? बुडणे आणि तरंगणे। 1 ते 9 अंकांचा चढता क्रम लावायचा आहे आणि त्याच क्रमाने आपल्याला उतरता क्रम सुद्धा लावायचा आहे 1 ते 9 अंकाचा। आता हे चढता क्रम उतरता क्रम लावून झालं की आपल्याला 1 ते 9 अंक पान भरून लिहायचे आहेत। तर घरचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम काय करायचे, तुम्ही मोबाईल थोडासा लांब ठेवायचा, एक पॅड घ्यायचा, पॅडवर डब्याची वही, पेन्सिल, शार्पनर, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करण्यासाठी तयार व्हायचे। आर यू रेडी? नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत बुडणे आणि तरंगणे। हे सर्वांना माहिती आहे पण तुम्ही लहान आहेत म्हणून तुम्हाला सांगायला। बुडणे म्हणजे काय, तरंगणे म्हणजे काय। आता मी हे कुकरचा डब्बा याच्यामध्ये घेतलेले पाणी, काय घेतलेलं आहे? पाणी। आता त्याच्यामध्ये मी एक एक वस्तू टाकणार आहे। आता काही वस्तू त्याच्या बुडाला जाऊन बसतील आणि काही बुडाला जाणार नाही। मला नको रे बाबा पाण्याची भीती वाटते म्हणून वरच तरंगतील। मग आता कोणत्या वस्तू आहेत ते आपण पाहूयात। आता ही माझ्या हातामध्ये काय आहे? गोटी। आता ही गोटी मी पाण्यामध्ये टाकायला, बघा बुडाला जाऊन बसते का बघू। आता ही गोटी आहे ना, बुडाला जाऊन बसलेली आहे। आता हा माझ्याकडे ठोकळा आहे प्लास्टिकचा, बघू मग काय करतो हा। अरे हा पण, अरे वर आला। हे बघा हा काय केलेला आहे, खाली गेला आणि बुडाला जाऊन बसलेला आहे। आता ही माझ्याकडे चेसची गोटी आहे। चेस आपण खेळत नाहीत का बुद्धिबळ, त्याची गोटी आता पाण्यात टाकते मी, बुडती का तरंगती बघू आपण। अरे एवढी मोठी गोटी बुडली नाही बघा, तरंगायली पाण्यामध्ये। ही गोटी काय करायलेली आहे, पाण्यामध्ये तरंगायली, म्हणजे वरच आहे, पाण्याच्या वर आहे, बुडाला गेली नाही। आणि हे जे पिवळा ठोकळा आणि ही गोटी आहे ती पाण्याच्या बुडाला आहे आणि ही गोटी बघा पाण्यावरती तरंगत आहे। आता मी हा 10 रुपयाचा डॉलर घेतलेला आहे, मी हा पाण्यामध्ये टाकते। हा बुडतो का तरंगतो बघू आपण। पटकन बुडाला जाऊन बसला बघा हा। तर आता मी काय टाकणार आहे, काय टाकू हो बघा, ही लाकडाची चकती, ही लाकडाची चकती आता मी पाण्यावर टाकते, बघू बुडाला बुडती का तरंगते ते। हे बघा ही सुद्धा बुडली नाही, ही पाण्यावर अद्दर तरंगत आहे, ही पाण्यावर तरंगत आहे, ही गोटी तरंगत आहे। आणि हा ठोकळा, गोटी आणि हे पैसे काय झालेले आहेत, बुडाला जाऊन बसलेले आहेत। आता हे तुम्हाला माहित असलेली वस्तू इरेजर। इरेजर मी पाण्यात टाकते, बघू काय होतं, बुडाला जाऊन बसतं का तरंगतं ते। पटकन बुडाला जाऊन बसलं की रे हे। आता इरेजर बुडाला जाऊन बसला। आता शार्पनर बघू आपण काय करतो, शार्पनरला टाकू का? शार्पनर पण जाऊन बसलं की रे बुडाला। अरे सगळ्या वस्तू बुडायलेत आपल्या, 2च वस्तू आपल्या फक्त तरंगत आहेत। हे बघा आता हा माझ्याकडे मेणबत्तीचा तुकडा सापडलेला आहे मला। हा मेणबत्तीचा तुकडा मी पाण्यावर टाकला आणि हा तरंगत आहे। ज्या वस्तू जड असतात, भरीव असतात, त्या काय होतात, बुडतात। आणि ज्या लाकडाच्या, प्लास्टिकच्या किंवा तेलाच्या पदार्थ असतात, आता मेणबत्ती ही तेलासारखीच आहे, ह्या पाण्याच्या मध्ये बुडत नाहीत, त्या पाण्याच्या वरच राहतात, मग त्यांना तरंगणाऱ्या वस्तू म्हणतो। आणि ज्या बुडाला जाऊन बसतात त्यांना बुडणे असं म्हणतो आपण। काय म्हणतो, जे बुडाला जाऊन बसतात त्याला काय म्हणतात, बुडणे। आणि पाण्याच्या वर राहणे याला तरंगणे असे म्हणतात। तर आता आपल्याला पायऱ्यावर चढायचे। तर पहिल्या पायरीला कोण लागलं मला, 1, इथं लिहिलंय मी 1, तुम्ही सुद्धा लिहायचे माझ्यासोबत, चला पेन्सिल घेऊन बसा। दुसऱ्या पायरीला मला भेटला 2, मी पायऱ्या चढायले बघा। पायऱ्या चढणं याला चढता क्रम म्हणतात, पायऱ्या चढणं याला काय म्हणायचं, चढता क्रम। तिसऱ्यांदा मला भेटला 3, चौथ्या पायरीला भेटला मला 4, 5व्या पायरीला भेटला मला 5, 6व्या पायरीला 6, 7व्या पायरीला भेटला मला 7, पायऱ्या चढत असताना 8 भेटला मला, नंतर 9 भेटला आणि 10 आपण शिकलो नाही तरी सुद्धा आपण लिहिणार आहोत। आता मी पायऱ्या खाली उतरणार आहे, मी काय करणार आहे, पायऱ्या खाली उतरणार आहे। आता उतरत असताना बघा मला पहिल्यांदा कोण भेटल रे, 10, कोण भेटणार आहे, 10। आता 10 पेक्षा 1 अंकानं कमी,
एक अंकानं लहान असणारी पायरी कोणती आहे? 9, खाली उतरत असताना बरं का. 9 पेक्षा एका अंकानं लहान, एकच अंकानं लहान आहे बरं का. 9 पेक्षा एका अंकानं लहान आहे आपलं 8. कसं 2 भावामध्ये अंतर 2 वर्षाचं असतं, 1 वर्षाचं असतं, तसं ह्या सर्व अंकांमध्ये अंतर हे फक्त एकाचंच आहे. 1 अंकाचा फरक आहे. हां, 8 नंतर मला खाली उतरताना भेटला 7. 7 हा 8 पेक्षा 1 अंकानं लहान आहे. आता 7 पासून खाली येताना भेटला मला 6. 6 पासून उतरताना मला भेटला 5. 5 पासून उतरताना भेटला मला 4. 4 पासून खाली येताना मला भेटला 3. 3 पासून खाली येताना भेटला मला 2 आणि नंतर भेटला 1. हा झाला उतरता क्रम. उतरत असताना कोण कोण भेटलं त्याला उतरता क्रम म्हणायचं, आणि चढत असताना कोण कोण भेटलं त्याला म्हणायचं चढता क्रम. आता हे तुम्हाला पायऱ्यामधलं अंतर दाखवते बघा. आता हे एक आहे की नाही, एकाचा एवढं एकाच अंतर आहे बघा, एका अंकाचं अंतर आहे. हा, आता ही पायरी उचलून मी याच्यावर ठेवली, तुम्हाला ते दाखवू का? हे बघा, हे झाला आपला 1. हे बघा, हा झाला 2. अंतर बघा, हे दोन्हीमध्ये 1 अंकाचाच फरक आहे. हे बघा, आपला हा झाला 3 डब्याचा 3. दिसायला कसं घ्या ना. हे बघा, हे नंतर हा त्याच्यापेक्षा मोठा 4, हा त्याच्यापेक्षा मोठा 5, हा त्याच्यापेक्षा मोठा 6, हा त्याच्यापेक्षा मोठा 7, हा त्याच्यापेक्षा मोठा 8, हा त्याच्यापेक्षा मोठा 9 आणि हा 10 त्याच्यापेक्षा मोठा आहे. आता किती फरक आहे ह्यांच्यामध्ये बघूयात आपण. आता ह्यांच्यामध्ये बघा समान आपण उंची करू ह्यांची. तुम्ही आता हे पाहिलं तर ह्यांच्यामध्ये अंतर समान आहे बघा. ही पायरी किती करेक्ट आहे बघा, कारण की ह्या सगळ्यांमध्ये फक्त 1 अंकाचा फरक आहे. 1 मध्ये 1 मिसळला 2 झाले. हे बघा, ही 1 मध्ये 1 मिसळला किती झाले? 2 झाले. 2 मध्ये 1 मिसळला 3 झाले. 3 मध्ये 1 मिसळला 4 झाले. 4 मध्ये 1 मिसळला 5 झाले. 5 मध्ये 1 मिसळला 6 झाले. 6 मध्ये 1 मिसळला 7 झाले. 7 मध्ये 1 मिसळला 8 झाले. 8 मध्ये 1 मिसळला 9 झाले आणि 9 मध्ये 1 मिसळला 10 झाले. म्हणजे ह्या प्रत्येक पायरीमध्ये एकाचा फरक आहे. म्हणजे जसं जसं तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 लिहित जाणार तसं तसं तुमच्या संख्या ह्या वाढत जातील. एक एक अंकानं त्यांची किंमत ही वाढत जाणार आहे. म्हणून ह्याला काय म्हणणार आपण? चढता क्रम. आता 10 पेक्षा 1 अंकानं 9 लहान आहे. 9 पेक्षा 1 अंकानं 8 लहान आहे. 8 पेक्षा 1 अंकानं 7 लहान आहे. 7 पेक्षा 1 अंकानं 6 लहान आहे. 6 पेक्षा 1 अंकानं 5 लहान आहे. 5 पेक्षा 1 अंकानं 4 लहान आहे. 4 पेक्षा 1 अंकानं 3 लहान आहे आणि 3 पेक्षा 1 अंकानं 2 लहान आहे आणि 2 पेक्षा 1 अंकानं 1 लहान आहे. चला आता मी अजून पायऱ्या चढणार आहे. चला आपण लिहूयात आता. 1 2, तिसऱ्या पायरीला आहे 3, ह्या पायरीला आहे 4, पाचव्या पायरीला आहे 5, 6 7 8 9 10. पायऱ्या चढायले बरं का मी. आता पायऱ्या उतरणार आहे मी. पायऱ्या उतरत असताना पहिल्यांदा सगळ्यात मोठी पायरी कोणती आहे? उतरत्या क्रमाला नीट लक्षात ठेवा, उतरत्या क्रमाला सगळ्यात मोठी संख्या असते. कारण की आपण जेव्हा उतरत असतो तेव्हा आपण उंच पायरीवर असतो, बरोबर आहे का? सगळ्यात मोठ्या पायरीवर असतो उतरत असताना. काही तर असतो तरी उतरत असताना. इथं आपण चढत असताना असतो आणि उतरत असताना सगळ्यात मोठ्या पायरीवर असतो. सगळ्यात मोठी पायरी कोणती आहे? 10. त्याच्यापेक्षा लहान पायरी 9, त्याच्यापेक्षा लहान पायरी 8, त्याच्यापेक्षा लहान पायरी 7, त्याच्यापेक्षा लहान पायरी 6, त्याच्यापेक्षा लहान पायरी आपली 5, त्याच्यापेक्षा लहान पायरी आपली 4, त्याच्यापेक्षा लहान पायरी 3, त्याच्यापेक्षा लहान पायरी आपली 2
आणि त्याच्यापेक्षा एक लहान पायरी आपली 1. आता पुन्हा पायऱ्या चढायच्या आपण. 1 2, ह्या बोटाकडे सुद्धा लक्ष ठेवा, माझ्या पायऱ्याकडे लक्ष ठेवा. 3, मॅडम टुंदीशी उडी मारायची एखादी पायरी सोडून पडायच्या, म्हणून नीट लक्ष ठेवा मॅडमचं बोट बरोबर आहे का. 4 5 6 7 8 9 10. आता मी पायऱ्या वर चढत गेले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मी पायऱ्या उतरणार आहे. आता आपण संख्या 10 ते 9 एक संख्याचा उतरता क्रम लावणार आहेत. आता उतरायली बरं का. सगळ्यात उंच पायरीवर आहे बघा मी उतरत असताना. सगळ्यात उंच पायरी कोणती आपली. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता मी उतरले. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता पुन्हा मी पायऱ्यावर चढत जाणार. चढायला मी सगळ्यात लहान पायरीवर आहे. चढत असताना आपण खालच्या पायरीवर असतो, म्हणजे लहान पायरीवर असतो. नीट लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. आपण चढत असताना खालच्या पायरीवर असतो, तर खालची पायरी ही लहान संख्या असते, म्हणून लहान कोण आहे सगळ्यात. आता ह्याच्यात लहान कोण आहे. 1. 1 पेक्षा मोठं 2, 2 पेक्षा मोठं 3, 3 पेक्षा मोठं 4, 4 पेक्षा मोठं 5, 5 पेक्षा मोठं 6, 6 पेक्षा मोठं 7, 7 पेक्षा मोठं 8, 8 पेक्षा मोठं 9, 9 पेक्षा मोठं 10. आता पुन्हा मी खाली पायऱ्या उतरत येणार आहे. आता उतरता क्रम लावायचा. उतरत असताना मी सगळ्यात मोठ्या पायरीवर आहे. उतरता क्रम लावत असताना आपण सगळ्यात आधी मोठ्या पायरीवर असतो. मग मोठी पायरी कोणती रे इथं. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता पुन्हा पायऱ्या चढत वर जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे आहे 10. आता आपण चढत गेलो. आता उतरत यायचं का खाली. आता वाचूत आपण. आता फास्ट वाचूत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. चढायचं आता. 1 पेक्षा मोठं 2, 2 पेक्षा मोठं 3, 3 पेक्षा मोठं 4, 4 पेक्षा मोठं 5, 5 पेक्षा मोठं 6, 6 पेक्षा मोठं 7, 7 पेक्षा मोठं 8, 8 पेक्षा मोठं 9, 9 पेक्षा मोठं 10. आता उतरत येऊ. 10 पेक्षा लहान 9, 9 पेक्षा लहान 8, 8 पेक्षा लहान 7, 7 पेक्षा लहान 6, 6 पेक्षा लहान 5, 5 पेक्षा लहान 4, 4 पेक्षा लहान 3, 3 पेक्षा लहान 2, 2 पेक्षा लहान 1. हा चला आता डावा हात घ्या आणि मोजायला सुरू करू आपण. हा अंगठा आहे ना करंगळीच्या शेंड्यावर ठेवायचा आणि मोजायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि हे 15. किती झाले. 15. चला आज पण संख्या पट्टीवर जायचं आपल्याला. वाचूयात संख्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10च्या मागे जायचे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता मी एक संख्या लपवणार आहे, तुम्ही ती शोधायची. आता ओळखा बरं मी कोणती संख्या लपवली. अशी संख्या लपवली की जी 3च्या पुढं आहे, 5च्या मागं आहे,
3 आणि 5च्या मध्ये अशी कोणती संख्या लपवली रे मी? शोधा शोधा. ठेन 4. आता अशी एक संख्या लपवली मी की जी एकांकी सगळ्यात मोठी संख्या आहे. 8च्या पुढे आहे, 10च्या माग आहे आणि 8 आणि 10च्या मध्ये. कोणती संख्या सापडली का रे तुम्हाला? काढू पट्टी. ओके, हे बघा 9. 9 हे 8च्या पुढे आहे, 10च्या माग आहे आणि 8 आणि 10च्या मध्ये आहे. आता एक संख्या मी लपवलेली आहे जी 7च्या पुढे आहे, 9च्या माग आहे, 7 आणि 9च्या मध्ये आहे. अशी कोणती संख्या आहे बरं? शोधा 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 शोधा. सापडली? आठवली? हे बघा 8. ठॅडॅन 8 आहे. 7च्या पुढं, 9च्या माग, 7 आणि 9च्या मध्ये आहे हे 8. ओके, चला आता शेवटचा आजचा अभ्यास आपला उजळणी लिहायची. माझ्यासोबत सर्वांनी वाचत लिहायची उजळणी. लिहूयात का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
तुमचं थोडं लिहायचं राहिलं असलं तरी व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण लिहा, मात्र एवढं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला.